नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे उल्वे ब्रिज खाली पाणी साचलंय। नवी मुंबईत काल रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातल्या अनेक भागात पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे। विशेषतः उल्वे ब्रिज खाली मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, त्यामुळे वाहन चालकांना सकाळच्या गर्दीच्या वेळी प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। वाहनं 2 फूट पाण्यातून मार्ग काढताना अडचणीत सापडलायत। शालेय बसेस सुद्धा या पाण्यातूनच मार्गक्रमण करताना दिसतायत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत सुद्धा चिंता व्यक्त केली जाते आहे। पण पाणी उपसा करण्यासाठी कोणतीही यंत्रणा सज्ज नाहीये। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांच्याकडून। राहुल, काय अधिक माहिती? सध्या पावसाचा जोर वाढलेला दिसतोय। दीपाली, आपण पाहतोय काल रात्रीपासूनच नवी मुंबईमध्ये तर आपण सगळीकडे मोठ्या प्रमाणात पाऊस होते। मग एपीएमसी मार्केट, सीबीडी, बेलापूर, नेहरू रेल्वे स्टेशन या ठिकाणी पाणी साचलेले, परंतु आता हे व्हिज्युअल्स आपण पाहतोय हे उल्वे ब्रिजच्या खालच्या जवळपास 2 फुटापर्यंत या ठिकाणी पाणी साचलेले आणि आता आज सोमवार आहे, ऑफिसला जाणाऱ्या लोकांची पण फार गर्दी आहे। शाळेतून जाणाऱ्या बसेस सुद्धा म्हणजे सीऊट नेरुळा या ठिकाणी सुद्धा स्कूल बसेस जातात, त्यांना सुद्धा यातून मार्ग काढत अगदी निघावं लागते। परंतु या ठिकाणी 3 ते 5 वेळा आपण याच्यापूर्वी सुद्धा न्यूजच्या माध्यमातून दाखवले की या ठिकाणी पाणी काढण्याची कुठलीच यंत्रणा आता एनएचआय असो किंवा एमएसआरडीचा हा रोड आहे, कुणीच या ठिकाणी पाणी काढण्याची व्यवस्था अजून सुद्धा केलेली नाहीये। दीपाली, निश्चितच राहुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर मग नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे उल्वे ब्रिज खाली पाणी साचलंय, त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ होते आहे।